सो गाइस वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो फायनली आज बाप्पा येणार आहे. सो आपलं डेकोरेशन बऱ्यापैकी झाले, तुम्हाला मी ते नंतर दाखवतो. आत्ता आपण थोडं अर्जंटमध्ये चाललो आहे सालन्याचा गणपती घ्यायला. त्याच्यानंतर आपण आपला गणपती घ्यायचा. आता मी सध्या रेडी तर नाही, कारण दूध वाटून आलो तसंच जातो, थोडं फ्रेश होतो आणि त्यांचा गणपती पहिले घेऊन येऊ. त्याच्यानंतर मग आपला थोडं दुपारनंतर घ्यायला जाऊ. तर चला फटाफटमध्ये जाऊया. फायनली काय जाता निघालो आहे सालन्याचा गणपती घ्यायला. बघा साहिल दादा आहे, हा छोटू आणि मावशी ते पुढे चालत आहे. तर आता आपण जाऊ फटाफट मागून आणि पोचू. लांब आहे का जवळ आहे? जवळ. कधी बुक केला तरी दोन तीन दिवस आधी परवा. आमचा अजून भाऊन ते गेले बुक करायला. आता बघू ते कोणता बुक करता. आपण जाणार दुपारी. फायनली काहीच पोचलो आता इथं गणपती बघता सायला ते आणि येथील त्यांची आजीची वाट पाहत होते. आता बघू. बघा गाईज सायलांना घरी पाठवलं आणि काय झालं नेमकी भाऊन ते येऊन गेले ना माझे. गणपती पाहिला आमचं बघायचं राहिलं होतं. मग आता ते आले. मग आता आम्ही बघतोय गणपती आमच्यासाठी. मग ते दोघं तिघं आता गणपती बघून थोड्यात आम्ही पण येऊन जाऊ घ्यायला. आता तुम्ही बघितलं की भाऊन ते आले ते बघायला. त्यांना तिथं पसंत नाही पडलं, कारण आता गणपती बाप्पांमध्ये काही पसंत काही विषय नाही. पण मग जसं आम्ही डेकोरेशन केलं त्या हिशोबानुसार पाहिजे. सो आता तसं तर नाही. मग आता ते तिथं वरती बघायला गेले. मग ते गेले. मी आलो घरी चालू नाही गणपती आरती वगैरे करायला. काय आता रेडी झाले पुन्हा. पण विषय असा आला आता की भाऊन ते गणपती घेऊन आले. तर त्याचं कारण काय की ते जेव्हा तिथं बघायला गेले ना, तर तो माणूस म्हणे की नंतर खूप गर्दी होऊन जाईल, त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच घेऊन जा, परत राहतो नाही राहतो म्हणून ते अर्जंटमध्ये घेऊन आले ना. आपलं सगळं व्हिडिओ सगळं राहून गेला. मग आता सध्या रेडी झाले. अजून बसवलं नाही कारण पूजा वगैरे सगळे बाकी आहे आणि म्हणजे भरपूर सामान पण आणायचं बाकी राहिले. आता तेच सामान आणायला चालू आहे. आम्ही तिथं गेलो सामान वगैरे घेऊन नंतर मग गणपती बसवतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आता सध्या लुक कसं वाटतं ते सांगा भाई. एकदम मस्त व्हाईट पॅन्ट बघू शर्ट शिरीन पण एकदम टाकाटाक. आपण सेम आहे दोघं, फक्त त्याच्यावर डिझाईन आहे. मग चला भेटू आपण थोड्या वेळामध्ये. आता सामान घेऊन पहिले आणि भेटू नंतर बाप्पांसोबत. तर काहीच आता घरी सामान देऊन दिलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलो शिरीनच्या आत्याचा गणपती आणायचा होता. सो शिरून आणि त्या आत्या रस्त्यातून तिकडे तसंच गेला आणि आता मी त्यांच्या घरी आलेलो आहे, कारण त्यांच्या घरी पण नव्हतं. मग ते म्हणे तोपर्यंत तू घरी बस थोड्या. मग आता त्यांच्या इथं आलेलो आहे, आपण बसलेलो आहे. तर आता विषय असा झाला, एवढी घाई गडबड झाली गाईस काय सांगू तुम्हाला. कारण खूप घाई गडबडीत गणपती आणला भाऊंतीने. मी सालन्याची तर आरती करत होतो, तर तो डायरेक्ट म्हणे चल पटकन जायचं म्हणलं कुठं. मग पाहिलं तर बाप्पा आणलेले पण होते. मग मध्ये जे काही सीन वगैरे मला व्हिडिओ पण काढायचे होते या सिरीजला टाकायला, ते पण झालं नाही. मग आता जे काही छोटे छोटे सीन होईल तेवढे मी कॅप्चर केले. त्याच्यानंतर आता डायरेक्ट घरी चाला म्हणलं होतं, डायरेक्ट पूजा वगैरे. पण ते बरं झालं की आमची पूर्ण पूजा झाली नव्हती ना, त्याच्यामुळं बाप्पांना अजून बसवले नाही. मग तो सीन वगैरे आरती वगैरे बाकी आहे, तर ते दाखवतो मी थोड्या वेळाने तुम्हाला. आता सध्या त्यांच्या आत्याचा गणपती येईल. सो तो बसू, त्याची आरती वगैरे करू. मग इथून जाऊ घरी. ते 2 सामान न्यायचं घरी. ते नेलं का मग आपण पण थोड्या वेळाने बाप्पा बसू आणि त्यानंतर आरती वगैरे करून चला भेटू थोड्यानंतर. बाय. सो गाईज आता ते शिरीनच्या त्यांचा गणपती पण येऊन गेला. त्याच्यानंतर थोडा ब्रेक घेतला मध्ये, कारण आपलं थोडी पूजा पाठ वगैरे बाकी होते, ते सामान वगैरे ठेवायचा. सो मम्मीने आता ते सगळे रेडी केले आणि आता जवळपास वाजले 5. थोडं 4ला करायचं होतं, पण थोडं काही कामामुळं थोडं लेट झालं. आता जाऊया फटाफट पूजा करू आणि आरती वगैरे करून बाप्पाला तिथे बसून देऊ आणि आपण तुम्हाला बाप्पा दाखवतो आणि सगळं डेकोरेशन वगैरे नीट एकदम. तर चला जाऊया तिकडं.
ओले करून घे थोडीशी. काय सो फायनली काय आता बाप्पा बसलेले, सर्व पूजा वगैरे आरती वगैरे सगळं झालेलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता बघा असं सगळं दिसतंय व्ह्यू एकदम मस्त मध्ये. आणि आपली अशी मूर्ती आहे, तुम्हाला आता मागील व्हिडिओमध्ये दिसलं असेल. आता सध्या शिरीन व्हिडिओ शूट करतोय, कारण असं मस्त एडिटिंग वगैरे करून रील्सला टाकायला अशा प्रकारे एडिटिंग करून, म्हणजे पहिले शूटिंग करते त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे करून घेतो असं. आता खूप मस्त वाटतं गाईज, एकदम असं भारी भारी नाही कसं. इथे आता तुम्ही दररोज बघत असाल ब्लॉगमध्ये कधी वगैरे की इथं जागा सगळी अशी मोकळी मोकळी, पण आता एकदम 10 दिवस मस्त भरलेली राहील आणि एकदम भारी वाटतं ना. लाईटिंग वगैरे बघा ना तुम्ही, ती सगळी माझा जो भाऊ यश माहिती तुम्हाला, त्याची मेहनत आहे सगळी याच्या मागं, जी त्यांनी लाईटिंग वगैरे सगळी केलेली आहे सर्व. बाकी एकदम एक नंबर काम केलं त्यांनी. कसं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा काम कसं केलं आहे त्याचं. हे लाईटिंग वगैरे लावणं झालं सगळीकडे, हे बघा हे सर्व त्यांनी नंतरून आणलं आहे, त्याच्यानंतर असं सर्व. तर कसं वाटलं तुम्हाला मूर्ती वगैरे डेकोरेशन कसं वाटलं, आणि ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आणि खरं तर यावेळेस खूप धावपळ झाली आहे, तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओमध्ये कधी, कारण लास्ट टाईम कसं की गणपती आणायला जाणं वगैरे सगळं होतं, पण यावेळेस थोडं घाईमध्ये झालं ना, त्याच्यामुळं थोडे शूटिंग काढायला जमलं नाही. पण ठीक आहे, तरीसुद्धा खूप छान काम झालं आहे आमचं, बघू शकता तुम्ही. तर असेच सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला शेअर करायला पण विसरू नका गाईज. बाय बाय.